मंडळी, आपल्या महाराष्ट्रातलं एक सुसंस्कृत शहर म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. पण त्याच डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकानं चक्क डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज घडली. माझा फोन का उचलला नाही या कारणावरून शिंदे समर्थक शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह रुग्णालयात गोंधळ घातला. पण त्याच वेळी त्यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना आणि नर्सलाही मारहाण केली. त्यातही एका महिला डॉक्टरला धक्काबुक्की, दमदाटी आणि अरेरावी केल्याचा आरोप आहे. आपण पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवरती दृश्य. तो नगरसेवक समोरच्या डॉक्टरला, नर्सला मारहाण करतोय. परिचारिका ज्या रुग्णांच्या सेवेत असतात त्यांना अश्रू आवरत नाही, त्यांच्यावर ही वेळ आज आलेली आहे. आणि या प्रकरणानंतर त्या रुग्णालयात असंतोष निर्माण झालाय सगळ्या रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये. नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या प्रभागातील एका गर्भवती महिलेवर उपचार न करता त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर हा वाद सुरू झाला. शास्त्रीनगर रुग्णालयातील ही सारी घटना CCTV कॅमेरानं टिपली आहे. कारण त्यावेळेला जो कोणी मोबाईलवर ही घटना शूट करत होता त्या व्यक्तीचा मोबाईल देखील फेकून देण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारानंतर वैद्यकीय क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होते. डॉक्टर नाही साईडला घेऊन जा, डॉक्टर नाही साईडला घेऊन जा. कोणतेच कोणाशी तू ते फोनवर तिथे दाखव मला पहिला. रिलेटिव्ह एकदम रागारागाने बोलू लागले असं तसं. आणि तेवढ्यात मग आय थिंक कोणीतरी लोकल कॉर्पोरेटर होते, त्यांनी म्हणजे ऑन ड्युटी डॉक्टर आहेत, डॉक्टर वैभव, त्यांच्यावरती हात उचलला आहे, मारहाण केली असं मला व्हर्बली सांगितण्यात आलं आहे. आता आय एम व्हेरी अर्ली टू गिव्ह दॅट इन्फॉर्मेशन. पण त्यांच्याबरोबर ऑन ड्युटी गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर होत्या, त्यांचं डॉक्टर सृष्टी, त्यांचं पण तेच म्हणणं आहे की ते पण त्यांना पण थोडंसं हात वगैरे लागला आहे, धक्का दिला आहे. सखोल चौकशी करून रीतसर न्यायिक कारवाई करण्याकरिता मी हे अधिकाऱ्यांना आदेशित केलेलं आहे. पोलिसांबरोबरही चर्चा करून जे काही पुढचे पाऊल आहे ते प्रशासनामार्फत उचलले जातील. त्याचबरोबर जे कायमस्वरूपी काही आपले हॉस्पिटल्स बळकट करण्याची कारवाई आहे, त्याच्यामध्ये आणखी सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची आहे किंवा एखादा पोलीस चौकी हॉस्पिटलमध्ये उभारणी करायची, त्याबद्दलही प्रशासन कारवाई करण्यासाठी पाऊल उचलेल. आणि डॉक्टर्सला आणि पॅरामेडिकल स्टाफलाही विनंती केलेली आहे की सध्या आपत्तीचे काळ असल्यामुळे त्यांनी संप माघारी घेऊन परत काम सुरू करावं. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, महिला डॉक्टर आणि नर्स यांना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचा आणखी एक व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती आलाय. आणि यामध्ये नगरसेवक आणि इतर काही जणांनी डॉक्टरांना बेदम मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचं अगदी स्पष्टपणे दिसतंय. मी इथे फक्त डॉक्टर आहे भाई, मी काय केलंय? करून दाखवते का? डॉक्टर नाही साईडला घेऊन जा, डॉक्टर नाही साईडला घेऊन जा. कोणतेच कोणाशी तू ते फोनवर तिथे दाखव मला पहिला. पूर्णच माझं बघतो. मंडळी, अतिशय गंभीर घटना. एक नगरसेवक, तोही शिंदेंच्या शिवसेनेचा, सत्ताधारी पक्षातला, तो डॉक्टरांना, नर्सला अशा प्रकारे मारहाण करतो. आणि ती सारी दृश्य एबीपी माझाच्या स्क्रीनवर आपण पाहिलीत. दरम्यान जे अहोरात्र रुग्णांची सेवा करतात त्यांनाच घाणेरड्या शब्दांमध्ये शिवीगाळ केली जाते आणि हे निंदास्पद कृत्य असल्याची प्रतिक्रिया मेट्रनकडून देण्यात आली आहे. ज्या नर्सेस अहोरात्र पेशंटची, रुग्णांची सेवा करतात, आपला जीव बाजूला ठेवून आपले लेकरं बाळ
आपला संसार सगळं सोडून त्या हॉस्पिटलला येतात आणि त्या कसली तमा नाही करत. अगदी म्हणजे कुणी नाही आलं ड्युटीवर त्यांना सोडवायला तरी सुद्धा त्या थांबतात. डबल ड्युटी, टिबल ड्युटी एवढं करतात त्या रुग्णांसाठी. आणि आज त्याच नर्सेसना अतिशय घाणेरड्या शब्दात, अनिर्वाच्य शब्दांमध्ये त्यांना शिव्यागाळी केलेल्या आहेत, त्यांना मारहाण केलेली आहे आणि हे कृत्य अतिशय निंदास्पद आणि अतिशय घाणेरडं कृत्य केलेलं आहे. डोंबिवलीतील शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केलेल्या या मारहाण प्रकरणात सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी काय माहिती दिली आपण तीही पाहूया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे काल रोजी दोन डॉक्टर आणि नर्स यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने फिर्यादी श्री डॉक्टर वैभव साळुंके यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे 4 पुरुष व 1 महिला आरोपी यांच्या विरुद्ध व्हायलन्स अँड डॅमेज और लॉस टू प्रॉपर्टी ऑर्डिनन्स ऍक्ट 2010 या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकाकडून डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केलं. तसंच भाजप आमदार राम कदम यांनी या संदर्भात चौकशी होईल अशी प्रतिक्रिया दिली. सत्ताधारी पक्षाला एक प्रकारचं लायसन्स दिलेलं आहे. कोणालाही मारा, कुठेही कायदा हातात घ्या, तुमच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार नाही, अशाच पद्धतीचं एकंदरीत वर्तन हे सत्ताधारी पक्षाचं आहे. खरं तर डॉक्टर हे देवाचं काम करत असतात, जीव वाचवण्याचं. तर कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. दुसऱ्या ठिकाणी पेशंट मृत्यूशी झुंजत असतो तर त्यावेळेस कुठेतरी कम्युनिकेशन एरर त्या पेशंटचे नातेवाईक आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये मी स्वतः होतं हे मी पाहिलेलं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की कायदा कुणालाही हातात घेता येणार नाही. हे आदरणीय देवभाऊंचं सरकार आहे. कोण चुकलं, काय चुकलं याची चौकशी तर होईलच होईल, पण याचा अर्थ डॉक्टरांना मारण्याचं समर्थन होऊ शकत नाही. डॉक्टरांवर कुणीही हात उचलण्याचा अधिकार कोणालाही नाही.